हॅलो, गुड मॉर्निंग. करूया आज दही वडे. तर इकडे पीठ तयार झालेलं आहे आणि सकाळी हे मी भिजत ठेवलेलं होतं, म्हणजे जवळजवळ 5 तास भिजत ठेवून मिक्सरला बारीक वाटलेलं आहे. त्यानंतर हे 5 मिनटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ छान तयार होतं. आणि इकडे चला करूया दही वडे. पाण्याचा हात घेतलेला आहे आणि त्यानंतर एक एक वडे असे सोडून घेऊया, जसे तुम्हाला ज्या आकारामध्ये जमतील तसे. शक्यतो गोल होतात हे वडे, कारण पाण्याचा हात घेतल्यामुळे पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. तर आता चला, आपला पहिला घाणा आपण त्यामध्ये सोडलेला आहे. तर काय होतं की हे वडे भरपूर प्रमाणात तेल शोषून घेतात आणि बघा, कढईला सुद्धा हे पहिल्या ह्याच्यात चिकटून बसतात. आणि काय होतं, जेव्हा चिकटतात तेव्हा खालच्या साईडनी फुटतात आणि भरपूर तेल असं हे आपल्या वड्यांच्या आतमध्ये जातं. त्यामुळे हे जे वडे आहेत तर ते आपल्याला झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवणं आहे, कारण जे तेल आहे ते सगळं तेल पाणी शोषून घेतं आणि आपल्याला म्हणजे व्यवस्थित, म्हणजे बिना तेलकट आपण वडे खाऊ शकतो. तर काही जण काय करतात की आहे तसंच त्याच्यावर दही टाकून खातात. तर इकडे तयार झालेले आहेत आपले वडे. तर पाण्यामध्ये आता हे वडे सोडून घेऊया, जेणेकरून सगळं तेल जे आहे ते पाणी शोषून घेईल. तर एका वाटीमध्ये 20 ते 25 वडे झालेत. तर ह्यामध्ये जेवढे बसलेत तेवढेच मी सोडलेले आहेत, नाहीतर बोलाल की 20-25 वडे झालेत आणि ह्यात तर आम्हाला 10-15 दिसत आहेत. तर चला बाकीची पुढची तयारी करून घेऊया. इकडे आहेत चटण्या, दही आणि त्यानंतर जे सजावटीचं सामान म्हणजे शेव, मसाला आणि चाट मसाला. तर हे जे आहे दही मी व्यवस्थित असं फेटून त्यामध्ये साखर, मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे. आणि आता इकडे महत्त्वाची प्रोसेस आहे की जे वडे जे पाण्यामध्ये आपण अर्धा तास ठेवलेले होते, तर ते आता त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आणि वडे काढताना एक लक्षात घ्यायचं आहे की वडे खूप जोरात दाबायचे नाही आहेत, जेणेकरून ते फुटणार नाही, कारण भरपूर वेळ ते पाण्यामध्ये होते आणि आपलं सगळं तेल हे गेलेलं आहे पाण्यामध्ये. तर चला पुढची तयारी. तर दही जे घेतलेलं आहे तर त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि त्याच्यामध्ये साखर, मीठ आणि मी थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे चवीसाठी. तर इकडे जी आहे चिंच गुळाची चटणी, थोडंसं मिरची पावडर टाकलेली आहे. आणि ज्यांना घट्ट हवी असेल तर त्यांनी खजूर टाकायचं. खूप म्हणजे घट्ट होती, छान होती. तर मला पातळ हवी होती म्हणून मी खजूर टाकलेला नाही आहे. आणि ही हिरवी चटणी, तर ह्याच्यामध्ये फक्त पुदिना, मिरची आणि लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे. लिंबू का टाकायचा, तर 1 दिवसापेक्षा जास्त जर ही चटणी ठेवायची असेल तर लिंबू टाकायचा, कारण ती आपली चटणी अशी काळी पडत नाही. जो आहे कलर ओरिजिनल तो ओरिजिनलच राहतो. आणि इकडे टाकते आहे मिरची पावडर, ऑप्शनल आहे. ज्यांना तिखट हवं असेल त्यांनीच टाकायचं, किंवा म्हणजे. आणि त्यानंतर आहे चाट मसाला. तर हेही ऑप्शनल आहे, परंतु दहीवडा आहे म्हटल्यावर चाट मसाला तर त्याच्यावर असलाच पाहिजे. तर झालेलं आहे आपले तयार दहीवडे. आणि त्यानंतर ह्याच्यावर शेवट जाते ती शेव. आणि डाळिंब असेल, तर डाळिंबसुद्धा म्हणजे तुम्ही त्याचे दाणे टाकू शकता. तर माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी फक्त शेव टाकलेले आहे. आणि झालेत आपले असे स्मूथली दहीवडे तयार. तर या सर्वांनी खायला. खूप स्मूथ झालेल्या आहेत, अजिबात असं कडकपणा नाही आहे वड्यांमध्ये. तर चला, धन्यवाद.